आता हे 100+ साधारणपणे तुम्हाला माहिती आहे, जे 85 वर्षाचे असतील किंवा त्याच्याहून जास्ती असतील त्यांना घरी मतदान करण्याचा अधिकार आहे, बरोबर. त्यांना बॅलेटवर मतदान करण्याचा अधिकार आहे. आपण उमेदवार म्हणून त्यांच्या घरी जातो, आशीर्वाद घेतो, आपल्यासोबत एक पोलिंग एजंट जातो, त्यांच्या मतदानाच्या दिवशी देखील आपली यंत्रणा त्यांच्यासोबत असते, बाकी सगळ्या पक्षांची असते. साधारण आपल्याला माहिती असतं की आपल्या मतदारसंघामध्ये 85+ वयाचे किती लोक आहेत आणि हे आपल्याला कळतंच. पण ही जेव्हा मी यादी पाहत होतो, हे परत मी चेहरे बुरकट केलेले आहेत कारण मला कोणाचेही चेहरे याच्यात दाखवायचे नाही आहेत, पण हे जेव्हा आपण करतो तेव्हा 100 वर्षाहून जास्ती जगणारे वरळीमध्ये 113 मतदार आहेत. ही माझी पुढच्या निवडणुकीसाठी ॲडव्हर्टाईज होणार आहे. कोणाला चांगलं जीवन जगायचं असेल, 100+ जगायचं असेल, वरळीत या. हे मी आता ही आयडिया बिल्डरांना पण देणार आहे. इथे सगळ्या ज्या स्कीम चालू आहेत, फ्लॅट चांगले विकायचे असतील तर हेच वापरा. पण हे इथे थांबत नाही. थोडा आनंद व्यक्त केला आम्ही, चला चांगलं आपला मतदारसंघ फिट इंडियामध्ये बसतो. थोडी चौकशी केल्यानंतर हे मतदार जे आहेत, ह्या शालिनी पार्टे ह्या 2000 साली गेलेल्या आहेत. हे कोण, दिनदेश्री तिवारी हे 2007 मध्ये गेलेले आहेत. कृष्ण अडवाणी म्हणजे ते हे नाहीत, हे ॲड्रेसच रॉंग आहे. हे 95 म्हणजे 5 वर्षाचा मी होतो तेव्हा हे गेलेत. आता मी 35 वर्षाचा असताना निवडणूक लढलो तर यादीत आलेले आहेत. हे 2021 मध्ये गेलेले आहेत. हे अशी यादी ही निवडणूक आयोगाने आपल्या महाराष्ट्रात आणली आणि मतदान करून घेतलेलं आहे. असं हे बोगस सरकार आपल्या डोक्यावर बसलंय. पण एक आहे की ह्या यादीप्रमाणे किती लोकांनी ह्यांच्या नावावर मतदान केलं असेल ही गंभीर बाब आहे. ही आपण लक्षात घेणं गरजेचे आहे.